वामन म्हात्रेंवरील FIRच गायब झाली आहे। महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? नाना पटोलेंनी हा सवाल उपस्थित केलाय। सरकारनं स्वतः आत्मपरीक्षण करावं असं नाना पटोलेंचं म्हणणं आहे। हे तुमचे भाऊ होऊ शकतात का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। त्या वामन मित्राचा गुन्हा दाखल झाला, त्या महिला पत्रकारांच्या बद्दलचं त्यांनी अपशब्द वापरले, ते मी तुमच्या चॅनलवर बोलू शकत नाही। ते आता मला आज कळलं की ते FIR मधून ती कॉपीज गायब झाली। काय चाललं काय महाराष्ट्रामध्ये? रोज पेपर काढले, कालचं रविवारचा दिवस होता, कालही सगळ्या पेपरमध्ये बातम्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या, त्याच्यावर आत्मपरीक्षण या सरकारने करावं। याची क्लिप काढावी, त्याची क्लिप काढावी, हे चरित्र हननाचं काम बंद करा। पण ही सरकार जी आहे स्वतःचं पाप लपवण्यासाठी दुसऱ्याचं चरित्र हनन करायला निघालेलं आहे। महिला पत्रकारांनी जेव्हा रिपोर्टिंग सुरू केलं, त्यांनी एक सहज प्रश्न विचारला, जसे हा पत्रकार मला विचारतात, हे पत्रकार विचारतात की तुम्ही कशा पाहता या घटनेला, तुम्ही आता पुढे काय करणार, ह्याच्यावर पुढची कारवाई काय, असंच पत्रकारिता ती करत होती महिला। आणि वामन म्हात्रे नावाचे एक मिंदे गँगचे तिकडचे टोळीमधले कोणीतरी आहेत, त्याच वामन म्हात्रेंनी सांगितलं की तू का असे प्रश्न विचारते जसं की तुझ्यावरच रेप झालेला आहे। हे तुमचे लाडके भाऊ बनू शकतात? ठाणे CP कुठे आहेत कोणालाच माहित नाही, कमिशनर पोलीस कुठे आहेत कोणालाच माहित नाही। किसन काथोरे नावाचे तिकडचे जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की हे जे आंदोलन आहे हे राजकीय हेतूने केलं जात आहे।